आधी मन निरामय, तेणे शरीर निरामय, विचार निरामय, परिवार निरामय। नव्वद टक्के ब्लॉकेज? एवढं कसं काय झालं? कधी काही कळालं पण नाही. अरे वय होत चाललंय माझं आता, नैसर्गिक आहेत या गोष्टी. बरं, आता काय करूया? मी ऑपरेशन करून घेणार नाही, माझं ठरलंय. आई, काही काय? डॉक्टर म्हणालेत एवढे जर ब्लॉकेज असतील तर कधीही स्ट्रोक येऊ शकतो. ऑपरेशनवर माझा विश्वास नाही. निसर्गाने जे दिलंय त्यातच त्या समस्येचं समाधान आहे. म्हणजे तुला नैसर्गिक उपचार घ्यायचे आहेत का? अर्थातच. तू ते देऊ शकतोस? नक्कीच. मग कशाला आपण ऑपरेशन करायचं? नाही, माझा याच्यावर अजिबात विश्वास नाही. आपलं शास्त्र किती पुढे गेलंय, आधुनिक तंत्र आहे. म्हणून प्राचीन शास्त्र बिनकामी ठरत नाही रे दादा. आईचा जीव मी धोक्यात घालू शकत नाही. जर ऑपरेशन नाही केलं ना, काही होऊ शकतं. असं काही होणार नाही. मला या शास्त्रावर पूर्ण विश्वास आहे. पण झालं तर काय? जर आपण तपासणी केली नसती तर झालं नसतं ना. बरं, डॉक्टर तरी 100% या गोष्टीची खात्री देतात का की एकदा ऑपरेशन झालं की परत करावं लागणार नाही म्हणून? पण सगळे हेच करतात. असू दे, मला नाही करायचं ऑपरेशन. पण मला हे तुमचं शास्त्र योग्य वाटत नाही. अरे दादा, पण तू हे शास्त्र एकदा समजून तर घे ना. आणि नाही ना विश्वास बसला तुझा तर मग आपण वेगळं काहीतरी करू. तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? जे करायचंय ते लवकर करा. तुझ्या या हट्टामुळे आईला काय झालेलं मला चालणार नाही. हे बघ, मी एकच गोष्ट सांगते. आधुनिक विज्ञानामध्ये तात्पुरते इलाज असतात. योगेश जे मला उपचार देईल त्यामुळे मला जे झालंय ते मुळापासून नाहीसं होईल. हो का? हे मला आत्ता कागदावर सिद्ध करून दाखव. अरे दादा, हे काही रॉकेट सायन्स नाहीये. हे उपचार आपल्या शरीरातील 7 चक्रांवर असतात. ज्यात बिघाड झाला तर कुठलंही आजारपण येऊ शकतं. ठीक आहे, तुम्हाला जे करायचंय ते करा. पण या सगळ्याला माझा शून्य पाठिंबा आहे. आईला काय झालं तर त्याची जबाबदारी तुझी असेल, लक्षात ठेव. नमस्कार. आज आपण हा जो निरामयाचा परिवार बघतोय हा आता वटवृक्षाच्या रूपात आहे. पण पूर्वी जेव्हा हे सुरू झालं तेव्हा एकला चालोरेच होतं. नवीन वाट जोखाळताना आपण कायम एकटेच असतो. जसं आपण मक्याचा एक दाणा पेरतो, त्याचं पुढे झाडात रूपांतर होतं, 2-3 कणसं लागतात आणि साधारण 1000-1500 दाणे आपल्याला मिळतात. पण आपण जर त्या दाण्याचा विचार केला तर आपल्याला 1000-1500 दाणे देण्यासाठी त्या बिचाऱ्याला स्वतःला मातीत गाडून घ्यावं लागतं. अनेक गोष्टींमध्ये परिवर्तन स्वतःमध्ये करावं लागतं, तेव्हाच त्याचं झाडामध्ये रूपांतर होतं आणि त्याला फळं येतात. तसंच काहीसं प्रत्येकाचं असतं. जेव्हा तुम्ही नवीन वाटेवर चालत असता तेव्हा जेव्हा आपण नवीन वाट शोधतो, असंच धरून चाला की मी जंगलातनं चाललो आहे, मला वाट माहिती नाही आहे किंवा जंगलात वाटच नाही आहे आणि मला वाट तयार करायची, तर आधेमध्ये येणारी झाडं झुडपं सगळी बाजूला करत तिथून एक नवीन वाट निर्माण करायची. मग ती वाट मी ठरवली की मी कोणाला तरी सांगतो, त्याच वाटेने दुसरा जातो, मग तिसरा जातो, मग तिथे एक पाऊल वाट तयार होते आणि मग हळूहळू तिथे रस्ता तयार होतो. तसंच काहीचं माणसाचंही आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वाटेवर चालायला सुरुवात करतो तेव्हा अनेक कष्ट सोसून, अनेक विरोध सोसून आपल्याला ती वाट तयार करावी लागते आणि जसे जसे हळूहळू आपण सिद्ध होत जातो तसं मग ती पाऊल वाटेत आणि हमरस्त्यात त्याचं रूपांतर होतं. म्हणजेच ते झाड मोठं होत होत त्याचं वटवृक्षात रूपांतर होतं. माझाही प्रवास काहीसा असाच सुरू झाला. या प्रवासाची सुरुवात झाली माझ्या आईच्या आजारपणाने. माझ्या आईला मेजर ब्लॉकेजेस होती. डॉक्टरांनी सांगितली होती ओपन हार्ट सर्जरी. त्यावेळेला माझा अभ्यास सुरूच होता आणि मी या सगळ्याला विरोध केला. आपल्याला ऑपरेशन करायचं नाही. त्याला आईचीही साथ मिळाली, कारण तिचा नॅचरोपॅथीवरती विश्वास होता. तिलाही विश्वास होता आपण जे काही करू त्यातनं आपल्याला यशच मिळेल. परंतु मी आणि माझी आई सोडली
तर कुटुंबातले सगळे नातेवाईक, भाऊ बहीण सगळेजण यांनी कडाडून विरोध केला. कारण त्यांचा ह्या गोष्टीवरती विश्वास नव्हता. अशा पद्धतीने काही घडल्याचं त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी अगदी म्हणजे हा विचार इतका विकोपाला गेला की तुझं आईवर प्रेमच नाहीये, तू आईला मारायला निघालायस वगैरे वगैरे वगैरे. आता ह्यात त्यांचं आणि माझं दुश्मनी होती का? अजिबात नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की जी वाट आहे, सगळ्यांनी चोखाळलेली वाट आहे, त्या वाटेवरती चालूया. जर डॉक्टर सांगतायत ओपन हार्ट करायची तर करूया आणि आईला जीवदान देऊया. पण आईचं आणि माझं, आई माझ्याबरोबरही आधार म्हणून उभी राहिली. त्याच्यामुळे आईचं आणि माझं असं म्हणणं होतं की आपण हे करून बघूया. म्हणजे काय होईल तर ह्यातून आपण काहीही चिरफाड न करता, कोणताही त्रास न होता बरे होऊ शकू. जसा आईच्या आजारामध्ये हळूहळू, आईच्या त्रासांमध्ये हळूहळू फरक पडत गेला, तसं तिला बघणारे जे कोणी लोक होते, तिच्या मैत्रिणी होत्या, तिचे आप्त होते, त्यांना हळूहळू विश्वास पटायला लागला आणि एक 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 पेशंट वाढत गेला. आणि असं करता करता आज निरामयचा प्रवास हा 1,00,000 पेशंटपर्यंत पोहोचलेला आहे. जेव्हा सुरुवात झाली तेव्हा फक्त पुण्यात शाखा होती. आणि सुरुवातीला जसं मी म्हटलं की माझ्या भावाचा, माझ्या बहिणीचा, माझ्या सख्यांचाही विश्वास नव्हता. आज निरामयच्या 4 शाखा आहेत आणि माझ्या भावाची बायको माझी कोल्हापूर ब्रँच सांभाळते. म्हणजे विश्वासाचं रूपांतर आता आत्मविश्वासामध्ये झालं आहे. या प्रवासात जसं माझी आई बरोबर होती, तशीच प्रामुख्याने माझी पत्नीही माझ्याबरोबर होती. नमस्कार. हा प्रवास जो सुरू झाला तो निश्चितपणे इथपर्यंत येऊन पोहोचलाय, पण त्याची सुरुवात ही तुमच्यापासूनच आहे. आणि हा विचार जो पहिला मनात आला, त्याला जे काही हे रूप यायचं होतं ते नियतीने ठरवलेलं होतं. या नियतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता नियती जेव्हा आपण म्हणतो ना, त्याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत असं मला वाटतं की आपण काहीतरी लिहून घेऊन येतो वगैरे. ह्याचा माझ्यावरती माझा फार विश्वास नाही. याचं कारण असं की आमच्या कुटुंबामध्ये तसा मी हुशार होतो असं म्हणू शकतो. मार्क बिर्क जरा बरे होते. पण जसं शिक्षण संपलं तसं नोकरी करायचा प्रयत्न केला, व्यवसाय करून बघितले, पण कशात यश मिळत नव्हतं. आणि कुटुंबात सगळ्यात धाकटा असल्यामुळे आईचा लाडका मी होतो. आणि आईला हा प्रश्न होता की ह्याचं नक्की कसं होणार. बरं, हा एवढा हुशार आहे तर ह्याचं सगळ्यात चांगलं झालं पाहिजे, जगाने याची वाहवा केली पाहिजे. त्याच्यासाठी ती खूप कष्ट करत होती, जपजाप्य करत होती, जे काही तिला जमेल ते ती सगळं करत होती. आता मला त्या सगळ्याचा अर्थ कळतोय. आपण जेव्हा मन आणि ह्या गोष्टींचा अभ्यास करतोय आणि आता ते जसं उलगडतंय, तसं तिने एक थॉट इतकी वर्ष जपला, त्याच्यावरती इतकं काम केलं आणि आज आपण तिला जे वाटत होतं ते आपल्या बाबतीत सिद्ध झालं. म्हणजेच काय, जे लोक तुमच्याबद्दल चांगला वाईट विचार करत असतात, तुमच्याबद्दल चांगलं बोलत असतात, मनापासनं तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. जसं तू मागच्या भागात म्हणलीस की लोक देवाला जातात आणि आपल्या हाताला यश मिळू दे म्हणतात. हा जो आशीर्वाद आहे हीच खरं तर नियती आहे. हेच जेव्हा जे कोणी आपल्याबद्दल वाईट बोलत असतात तेही आपल्याबद्दल खरं होतं जेव्हा त्याचा क्वांटम वाढत जातो. जे चांगलं बोलत असतात तेही खरं होतं जेव्हा त्याचा क्वांटम वाढत असतो. ही खरं तर नियती असं मला वाटतं. नक्कीच नियती. असं म्हटलं जातं की बाळाच्या जन्मानंतर सटवाई येऊन त्याचं नशीब लिहून जाते. आता नशीब म्हणजे काय तर तोपर्यंत जरी ते बाळ तेव्हा जन्माला आलेलं असलं तरी ते पूर्व प्राक्तन घेऊन आलंय. तेव्हापर्यंत त्या सोलनी, त्या आत्म्यानी स्वतःसाठी केलेली मागणी किंवा अनंत मागण्या, त्याचबरोबरीने त्या आत्म्यासाठी इतरांनी केलेल्या मागण्या, ह्या सगळ्या या नशिबामध्ये असतात. प्रत्येक मागणी ही उद्या सत्यात उतरत असते. मग आपण कधीतरी चांगलं मागतो, कधीतरी आपण वाईट मागतो अनाहूतपणे. हे कधी चांगलं घडूच शकत नाही. माझ्या बाबतीत कायम वाईटच घडणार ठरलेलं आहे. हातातोंडाशी घास येणार आणि जाणार हे माझ्या बाबतीत नेहमीच आहे. अशा अनेक गोष्टी आपण सतत बोलत असतो. हे बोलणं ही तुमची मागणी आहे. आपण चांगला विचार करतो आणि अनाहूतपणे वाईटही विचार करतो आणि त्यामुळे ते सगळं आपण मागून घेतो, स्वतःवर ओढवून घेतो. म्हणून काही क्षण चांगले येतात आणि त्या पाठोपाठ वाईट क्षण येतात, कारण हे तुम्हीच मागितलेले आहेत. समजून घ्या, तुमचा प्रत्येक विचार हाच तुमच्या नशिबामध्ये परिवर्तित होतोय. म्हणून म्हटलं जातं की आपलं नशीब आपल्या हाती आहे. आपलं नशीब आपण बदलू शकतो, घडवू शकतो. हे देखील शास्त्रांनीच सांगितलेलं आहे. म्हणून जेव्हा आपण मनुष्य जन्माला येतो
तेव्हा जे काही घडतंय, जे काही करतोय ते आपण करतोय. जर हे समजून उमजून केलं तर भविष्य हे अतिशय सुंदर आहे. आमच्या आयुष्यातला देखील एक खडतर कालावधी होता, ज्याच्यामध्ये आम्ही व्यवसायामध्ये काम तर करत होतो पण पैसे येत नव्हते. आपलेच पैसे दारात जाऊन मागावे लागत होते की थोडे तरी द्या, कारण आमचे हप्ते लागायचे. ही जी अवस्था होती ती अतिशय वाईट अवस्था होती. आणि त्यावेळेला आम्हाला वाटत होतं की असं काहीतरी मिळावं की ज्याच्यात समाधानही असावं आणि पैसाही असावा. हा पैसा अनेकांच्या उपयोगी पडावा. जेव्हा सुरुवातीला हे सगळ्यांना बरं करण्यासाठी काम करत होते, ज्याच्यातनं पैशाची कुठलीच अपेक्षा नव्हती, तेव्हा त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान हे आम्हाला आनंद देऊन जात होतं. तेव्हा वाटत होतं की हा आनंद अनेकांना देता यावा. असे अनेक विचार जे गुंफून पुढे येऊन आमच्या समोर उभे राहिले. नियतीने ते दान आमच्या पदरात घातलं, पण ते घालण्यासाठी तिने काही दरवाजे बंद केले. पुन्हा एकदा तो स्ट्रगलच होता. आम्ही जे करत होतो तिथे आम्हाला अपयश पाहावं लागलं, तोटे पाहावे लागले, खूप कर्जबाजारीपणा देखील बघावा लागला. कारण एक रस्ता बंद झाल्याशिवाय दुसरा उघडत नाही. अतिशय वाईट अवस्था. आणि अशी अवस्था होती की ज्या वेळेला एका क्षणी आम्ही दोघंही हताश झालो होतो, निराश झालो होतो आणि त्या परमेश्वरासमोर बसून आम्ही असं म्हटलं की आज आम्ही हरलो, आम्हाला समोर मार्ग दिसत नाहीये, परमेश्वरा आम्हाला यातून बाहेर काढ, आम्हाला मार्ग दाखव. असा तो एक दिवस जिथे आम्ही पूर्ण शरणागत होतो, पूर्ण समर्पण. त्या दिवशी परमेश्वराने आमच्या दोघांकडून करवून घेतलं. तो आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता आणि सगळ्यात चांगलाही. समोर मार्ग नव्हता, पूर्ण अंधार होता. आणि जेव्हा आम्ही पूर्ण शरणागत झालो, यातून आम्हाला आज जो अर्थ समजतोय तो हा की आमच्यातला मी त्यांनी पूर्ण संपवला. तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो, आमची धडपड सुरू होती सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आमच्या बुद्धीने. पण आमची बुद्धी कुठेतरी थिटी पडली. सर्व प्रयत्न करून 24 तास राबून देखील आम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकलो नाही, शकत नव्हतो. समोर भीषण वास्तव होतं, त्याला कसं तोंड द्यायचं आम्हाला कळत नव्हतं. आणि त्या दिवशी आम्ही शरणागत झालो. ज्या दिवशी आम्ही शरणागत झालो त्यानंतर खऱ्या अर्थाने आपला प्रवास सुरू झाला. हा जो प्रवास आहे, हा प्रवास त्या दिवशी सुरू झाला कारण तिथूनच मराठे आजींनी घोषा लावला की तुम्ही कुठेतरी छोटी जागा घ्या आणि हे व्यवसाय म्हणून करा. आमच्या आई देखील आमच्या खूप मागे लागल्या आणि मग प्रयत्न करून बघू म्हणून आम्ही देखील प्रयत्न सुरू केले. खिशामध्ये पैसे नव्हते, पण त्यावेळेला कुठून कशी लोक आली, पैसा उभा राहिला. ती एक छोटीशी भाड्याची जागा घ्यायला देखील आमच्याकडे पुरेशी रक्कम नव्हती. पण परमेश्वरांनी सगळं जुळवून आणलं आणि सुरू झाला हा प्रवास. म्हणून जेव्हा अडचणी येतात, जेव्हा तुमचे रस्ते बंद होतात, तेव्हा कुठेतरी रस्ता नक्की उघडणार आहे याची खात्री ठेवा. तुमच्याकडनं नियती समर्पणच मागत असते. तुमच्यातला मी संपवण्यासाठीची ही प्रोसेस आहे. जर ही समजली तर आयुष्य खूप आनंदी आहे. विवेक म्हणजे प्रत्येकातली सत्य आणि असत्य यातला भेद करणारी बुद्धी. बरोबर ना? बरोबर ना. शास्त्र असं म्हणतं, विवेक म्हणजे शुद्ध चैतन्य. आणि विवेक बुद्धी म्हणजे जेव्हा जसं तू म्हणलीस की सत्य आणि असत्य हे त्या त्या व्यक्तीला जसं वाटतं, म्हणजेच या चैतन्यावर त्याच्या मन आणि बुद्धीचा संस्कार झाल्यावरती प्रत्येकाची विवेक बुद्धी तयार होते. ती सगळ्यांची समान असते का? असं नाहीये. व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजेच जसा माणूस जसा त्याचा विचार तशी त्याची विवेक बुद्धी असं शास्त्र म्हणतं. आता जेव्हा हा विवेक आपण म्हणतो, त्याची मन आणि बुद्धी त्याच्यावरती परिणाम करते. म्हणजे काय तर तर्कशुद्ध विचार, आपल्या अनुभवातून किंवा आपल्याला काय हवंय त्याच्या विचारातून निर्माण होते ती प्रत्येकाची वैयक्तिक बुद्धी. आणि त्यानुसार व्यक्ती तसा विचार करते.
आता विवेक हा काय आहे, तर विवेक हा स्वतःच्याच आत बसलेला एक न्यायाधीश आहे, एक जज आहे. तो प्रत्येकाचा विवेक त्याला जज करत असतो, न्याय देत असतो. त्यामुळे काय योग्य काय अयोग्य हे तो माणूस त्याच्या अनुभवाने त्याला जसं वाटेल तसं ठरवतो. त्याच्यामुळे प्रत्येकाची विवेकबुद्धी ही त्याच्या अनुभवावर अवलंबून असते. आता मला जी गोष्ट योग्य वाटेल ती समोरच्याला वाटेलच असं नाही. आता हा न्यायाधीश काय करतो, तर न्यायाधीश तुमच्या चुका त्याची जाणीव तुम्हाला करून देतो. आत्ता आज मी काहीतरी वागले आणि उद्या मला ते जाणवलं, किंवा वागून झाल्यानंतर बोलून झाल्यानंतर मला वाटलं की हे मी चुकीचं बोलले, माझा शब्द चुकीचा होता, माझी कृती चुकीची होती. ही जी जाणीव आपल्याला आतून होते तो म्हणजे विवेक. विवेक आपल्या चुका आपल्याला दाखवतो आणि त्या चुका सुधारण्याची जबाबदारी ही आपली असते. जेव्हा आपण वारंवार चुका करतो तेव्हा आपला विवेक आपल्याला सतत या चुकांची जाणीव करून देतो आणि आपण नंतर पश्चात्ताप करत बसतो, आपण नंतर दुःखी होत राहतो. हा पश्चात्ताप म्हणजे काय, तर पश्चात झालेला ताप, म्हणजे नंतर घटना घडून गेल्यानंतर तुम्हाला जो ताप होतो, तुम्हाला जो त्रास होतो, तो म्हणजे पश्चात्ताप. पश्चात्ताप हा तुम्हाला शुद्धही करतो, पण हा तुमच्यामध्ये दोषही निर्माण करतो. या दोन्हीही गोष्टी पश्चात्तापातून होत असतात. आता काही वेळेला या विवेकामुळे देखील आपण दुःखी राहतो, कारण सतत जुन्या चुका आठवून आपण अपराधीपणाची भावना निर्माण करतो आणि त्या दुःखामध्ये, त्या भावनेमध्येच सतत राहतो, ज्यामुळे आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही, आपली कर्तव्य देखील व्यवस्थित करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला अनारोग्य येतं. आता हे कसं सोडवायचं, त्यासाठी सत विवेक बुद्धी, कुठलीही गोष्ट अयोग्याकडून योग्यतेकडे कशी आणायची यासाठी हा विवेक वापरायचा आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. मनुष्य जन्माला आल्यानंतर चुकांमधूनच आपण शिकायचं आहे. त्याच्यामुळे चूक झाली, त्याच्याबद्दल दुःख झालं, पश्चात्ताप झाला, तर याचा अर्थ आपल्यामध्ये विवेक जागा आहे. पश्चात्तापानंतर झाला पाहिजे तो बदल. एक चूक एकदाच करायची, ती पुन्हा करायची नाही, हा आहे बदल. पुढच्या वेळेला जरी चूक झाली तरी ती नवीन असली पाहिजे, कारण प्रत्येक चुकीतून आपण सुधारायचंय, डेव्हलप व्हायचंय. म्हणजेच काय करायचंय, तर आपल्याला जेव्हा कळतंय की आपली चूक झाली तर ती का झाली याचा फेरविचार होणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला यश मिळतं तेव्हा आपण यशाने हुरळून जातो आणि जेव्हा अपयश मिळतं तेव्हाच फक्त आपण आपल्या चुका शोधत राहतो. तर ह्याच्याऐवजी आपण असं करणं अपेक्षित आहे, यश मिळालं तरी का मिळालं, मी काय बरोबर केलं म्हणून मला यश मिळालं आणि मी काय चुकीचं केलं म्हणून मला अपयश मिळालं. यांनी काय होईल, तर ह्यांनी त्यातलं तुम्हाला ज्ञान होईल आणि परत परत ती चूक आपल्या हातून घडणार नाही. आता जेव्हा यश मिळतं, यश मिळताना देखील आपण ते कुठल्या मार्गाने मिळवतोय हे महत्त्वाचं असतं. केवळ यशस्वी झालो म्हणजे जिंकलो किंवा योग्य आहोत असं होत नाही. बऱ्याच वेळेला आजच्या या आधुनिक जगामध्ये आणि स्पर्धात्मक युगामध्ये आपण काहीतरी मिळवण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, स्वतःला अव्वल ठेवण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी करतो आणि या तुमच्या कर्मामध्ये साठतात, या तुमच्या ऊर्जा देहामध्ये साठतात आणि यशस्वी होऊन आर्थिक सुबत्ता मिळून देखील माणूस दुःखी राहतो किंवा तो उद्या अनेक रोगांना, व्याधींना बळी पडतो. त्याचं कारण केलेल्या त्या चुका असतात. प्रत्येक चुकीचा विचार, आपण काय करतोय हे आपल्याला माहीत असतं. आपण योग्य आहोत की अयोग्य हे इतरांना नसेल माहीत कदाचित, पण आपल्याला आतमध्ये नक्की माहीत असतं. हाच तो विवेक. या विवेकाचा आवाज जर ऐकला नाही आणि त्या विरुद्ध विपरीत जर आपण सतत वागत राहिलो तर ही दूषित ऊर्जा, ही चुकीच्या विचारांची ऊर्जा आपल्या नाड्या भरून टाकते आणि त्यानंतर
ही ऊर्जा ह्या शरीराला कमी पडते आणि मग अगदी कॅन्सर असेल किंवा न बरे होणारे भीषण आजार पुढे जाऊन डोकं वर काढतात. याचं कारण आपल्या तारुण्यात असतं. आपण जेव्हा यशस्वी होत असतो तेव्हाच्या दिवसांमध्ये अनेकदा याचं कारण दडलेलं असतं. म्हणून शास्त्रांनी सांगितलंय की विवेक बाळगा. बऱ्याच वेळेला आपण अशीही समजूत करून घेतो की कुणाच्या तरी भल्यासाठी मी वाईट वागलो, त्यात माझा स्वार्थ नव्हता. मी जरी काहीतरी चुकीचं केलं तरी ते कुणाच्या तरी उपयोगासाठी, आणि त्याला देखील विवेक म्हटलं जातं. तर हे योग्य आहे का? विवेक म्हटलं जातं नाही तर हा गैरसमज आहे. यात त्या व्यक्तीचं म्हणणं असं असतं की मी माझ्या समोर जे काम आलं ते लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या म्हणजे माझ्यावरती अवलंबून असणाऱ्यांच्या, म्हणजे मग कदाचित माझा मालक असेल, माझी बायको असेल, माझी मुलं असतील, यांच्या भल्यासाठी मी ते काम करतोय. माझा त्यात हेतू काहीही नाही. पण जेव्हा मी ते काम करतोय तेव्हा माझा जरी हेतू नसेल आणि माझ्याकडून चुकीचं काम घडत असेल तरीही त्याचा दोष किंवा त्यातनं निर्माण होणारी दूषित ऊर्जा ही फक्त आणि फक्त माझ्याच ऊर्जा देहामध्ये साठणार आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्या कोळी. आता वाल्या कोळी काय करत होता? तर तो वाटमारी करत होता. त्याच्या दृष्टीने त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं भरणपोषण करण्यासाठी त्याला तेवढी एकच कला अवगत होती. ज्या वेळेला कोणीही येत होतं त्या वाटेने तो त्याच्याकडून धन किंवा धान्य काहीतरी घेत होता आणि ते आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवत होता. जेव्हा त्याला नारद मुनी भेटले तेव्हा नारद मुनीने त्याला विचारलं की बाबा रे, हे दूषित कर्म तू करतोयस तर हे तू का करतोयस? तर तो म्हणला याच्यात माझं काहीच नाही, मला एवढी एकच कला येते आणि याच्यामुळे माझ्या कुटुंबाचं भरण आणि पोषण उत्तम पद्धतीने मला करता येतं. मग नारद मुनीने त्याला विचारलं की तू हे जे कर्म करतोयस ह्यातून जे काही निर्माण होतंय याच्यात तुझे कुटुंबीय सहभागी होतील का? जाऊन विचारून ये. मग तो पत्नीकडे गेला. त्यांनी पत्नीला विचारलं, बाई मी असं असं काम करतो, यातून जे काही पाप निर्माण होतंय याच्यात तू सहभागी होशील का? तेव्हा पत्नीने त्याला खूपच छान उत्तर दिलं. ती असं म्हणाली की उंबरठ्या बाहेर पडून जे काही काम करायचंय कुटुंबाच्या भरणपोषणासाठी ती जबाबदारी संपूर्णपणे तुमची आहे. योग्य किंवा अयोग्य जे काही तुम्ही काम कराल त्याला संपूर्णपणे तुम्हीच जबाबदार आहात. त्यांनी मुलांनाही विचारलं, बाबांनो तुम्ही माझ्या कर्मामध्ये सहभागी व्हाल का? मुलांनीही तेच उत्तर दिलं. यातून आपण काय शिकणं अपेक्षित आहे? तर यातून असं शिकणं अपेक्षित आहे की जे काही आपण कर्म करतोय मग ते कोणाहीसाठी असेल ते योग्यच करणं अपेक्षित आहे. आपल्या कुठच्याही कर्मातून कोणालाही हानी किंवा दुःख पोहोचता कामा नये. तेव्हा वाल्या कोळ्याला ह्या सत्याची जाणीव झाली आणि तो नारद मुनींकडे आला आणि मग तो त्यांच्या पायावर डोकं ठेवून रडला की मी आजपर्यंत जे काही कर्म केलं आज मला त्याची जाणीव होती. म्हणजेच काय, तर त्याचा विवेक त्यावेळेला जागा झाला. मग नारद मुनींनी त्याला योग्य मार्ग दाखवला. मग तो साधनेला बसला. अनेक वर्षाच्या साधनेनंतर आपल्याला वाल्मिकी ऋषी मिळाले. जसा हा वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले तसंच तेच प्रत्येकाच्या आत दडलेलं शाश्वत सत्य आहे की प्रत्येक जण काही ना काहीतरी कर्म हे गोळा करतोय, पण त्यातलं जे दूषित कर्म आहे ते संपवून त्याला शुद्ध चैतन्यामध्ये मिसळून आपण कुठेतरी वरच्या पायरीला जाऊ शकतो, पोहोचू शकतो. पण त्यासाठी त्याची जाणीव होणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा या जाणीवा होतात त्याच वेळेला तुम्ही आनंदी होऊ शकता, तुम्ही निरोगी राहू शकता आणि कायम समाधानी राहू शकता. जर आपल्याला चुकीच्या गोष्टी साठवायच्या नसतील तर काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आपण कुणालाही काही वचन देतो किंवा शब्द देतो किंवा काही नवस सायास करतो तर त्यावेळेला ते पाळता येणं शक्य आहे का याचा आधी विचार करा. कारण शब्द दिल्यानंतर ती ऊर्जा निर्माण झाली आणि तो शब्द जर आपण पाळला नाही, ती कृती जर आपण केली नाही तर तो शब्द ऊर्जारूप तुमच्या या सूक्ष्म देहामध्ये साठला. मग या जन्मात किंवा पुढच्या जन्मात तो शब्द तुम्हाला पूर्ण करावाच लागतो. तो शब्द पूर्ण करून घेण्यासाठी त्या व्यक्तींना, त्या सोलना तुमची भेट घ्यावीच लागते. आणि म्हणून शब्द देताना योग्य द्या. जो शब्द द्याल तो पाळा, कारण जेव्हा तुम्ही तो कृतीत आणता तेव्हाच
ती ऊर्जा ट्रान्सफर होते, परावर्तित होते. जर ती झाली नाही तर ती नाड्यांमध्ये साठते आणि दोष स्वरूप तुमच्याबरोबर कायम राहते. प्रलोभनांना बळी पडू नका. कुणीतरी काहीतरी सांगतंय आणि जर समोरच्याचं मार्केटिंग खूप चांगलं असेल तर आपला विश्वास बसतो. आतलं मन आपल्याला सांगत असतं की मला हे पटत नाही आहे, पण बाह्य मन, बाह्य बुद्धीने आपण विचार करतो आणि त्या गोष्टी करतो आणि त्यातून देखील दोष निर्माण होतात. सत्सत विवेक बुद्धी जागरूक ठेवा. प्रलोभनांना बळी न पडता त्याचा विचार करा आणि योग्य ती कृती करा. त्यातून देखील चुकीची ऊर्जा, चुकीचं कर्म साठणार नाही आणि तुम्ही निरोगी राहाल. जर एखाद्या वेळी दोष नसताना देखील तुम्हाला दोष दिला गेला तर संयमाने बोला. जेव्हा माझी चूक असते तेव्हा ऐकून घेणं हे माझं कर्तव्य आहे, पण जेव्हा माझी चूक नाही आणि तरीही मला बोललं जातंय, मग मी काय करते तर मी या तर आतमध्ये धुसफूस करते किंवा व्यक्तपणे चिडचिड करते, भांडणं करते, अकांड तांडव करते. इथे आपण हे थोडंसं असंही करू शकतो की जर मी ऑफिसमध्ये काम करतोय, माझी चूक झाली नाही नसतानाही मला कोणीतरी माझे वरिष्ठ येऊन बोलत आहेत, त्यांचा असा गैरसमज झाला आहे की ती चूक मीच केली आहे. पण ते काय बोलत आहेत तर ते चूक करणाऱ्या माणसाला बोलत आहेत. त्यांच्या दृष्टीने तो माणूस कदाचित मी आहे, पण मला माहिती आहे की तो मी नाही. त्यामुळे त्यांचं सगळं बोलणं झाल्यावरती जर आपण त्यांना हे शांतपणे सांगितलं की तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, परंतु ही चूक माझ्या हातून झालेली नाही, आपण आपलं एक्सप्लेनेशन दिलं का तर दिलं. पण त्यावेळेला जेव्हा ते बोलतायत तेव्हाच जर आपण हे सांगायला गेलो तर कदाचित वादंग किंवा चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे की ते ज्यांनी चूक केली आहे ते त्याला बोलतायत, तुम्ही ते नाही तर ते तुम्हाला लागायचं कारणच नाही. जरी ते तुमच्या नावाने बोलतायत तरी ते तुम्ही नाही हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला आपली मनस्थिती ढळू देणं हे अगदीच चुकीचं आहे. कारण तेव्हा तुमची मनस्थिती ढळली, तुम्ही चुकीचे विचार केले तर तुम्ही चुकीची ऊर्जा निर्माण केली. म्हणून कायम शांत राहण्याचा प्रयत्न करा. विवेक जागा ठेवा आणि त्या पद्धतीने वागा. आता आपली सत्सत विवेक बुद्धी जागी आहे आणि आपण आपली नित्यकर्म करतोय, पण यामध्ये देखील इतरांना महत्त्व द्या का? नक्की द्या, पण त्याचं संतुलन ठेवा. फक्त सगळ्यांसाठी करतोय आणि आपली जीवनतत्व किंवा आपल्या आयुष्यातल्या कर्मांचा प्राधान्य हे जर दुर्लक्षित केलं तरीही तुम्ही दुःखी होणार आहात. स्वतःची जीवनतत्व स्थिर ठेवा आणि इतरांसाठी देखील कार्य करा. आपली सत्सत विवेक बुद्धी ही संतुलित असली पाहिजे. ती कुठल्याही दिशेने जर झुकली तर ती असंतुलित झाली आणि त्यातून दोष निर्माण झाले. संतुलित विवेक हा आपल्याला नेहमीच आनंद आणि आरोग्य देतो आणि तो राखण्यासाठी मनाची शांतता आणि स्वच्छता गरजेची असते. त्यासाठी ध्यान मार्ग जो आपल्याला त्या दिशेने घेऊन जातो. चला तर मग ध्यान करूया.